पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची 12 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्तानं बेलापूर येथील गोवर्धनी माता मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकारानं पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाचं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाआरती दरम्यान उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं साधलेली प्रगती आणि विकास कार्यांचा उल्लेख करत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. श्रद्धा आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमात देशाच्या समृद्धी, प्रगती आणि जनकल्याणासाठीही सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधलीय. त्यांच्या नेतृत्वामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावली असून सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक लोकहितकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत. देशाला नव्या उंचीवर नेण्याचं कार्य पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी, सुखी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच राष्ट्राच्या प्रगती, समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. बेलापूर येथील गोवर्धनी माता मंदिरात आयोजित या महाआरतीला भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जगामध्ये जगद्गुरू असं नाव लौकिक मिळालेले या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि त्यांच्याच माध्यमातून महाराष्ट्रात काम केलेले आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्रामध्ये आलेल्या वेगवेगळ्या विविध योजना आणि देशात आलेल्या योजना, या योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून संपूर्ण देशाला मिळालेला आहे. मग बहीण असेल, युवक असेल, महिला असेल, शेतकरी असेल, वेगवेगळं मेट्रोचं जाळं असेल, रोडचं जाळं असेल, या सगळ्या यशस्वीपणामध्ये पंतप्रधानांनी देश विदेशात जाऊन सुद्धा आपल्या भारताचं जे प्रतिनिधित्व केलं आणि आपले संबंध शेजाऱ्यांशी कसे चांगले राखावे हे काम केलेलं आहे. आणि 12 वर्ष पूर्ण झाली त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम केले गेले 12 वर्ष. अशा या देशाच्या पंतप्रधानांचं आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज बेलापूर मतदारसंघातले आमचे सगळे कार्यकर्ते, त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील असतील, आमच्या नगरसेविका शिल्पाताई, आमचे पवार साहेब नगरसेवक निलेश म्हात्रे, गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे आमचे मंडळाचे अध्यक्ष अजयजी, आमचे काका प्रभाकर काका, आमचे सगळे लोक, आमच्या महिला भगिनी सगळ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात देवळामध्ये महाआरती करून त्यांच्या भविष्याला, त्यांच्या पुढच्या आयुष्याला, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आज इथे मंडळाची एक छोटीखानी आम्ही मीटिंग घेऊन हा पूर्ण राज्यामध्ये, नवी मुंबईमध्ये हा मोदीजींचा जो संदेश आहे तो घेऊन जाण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या विभागातल्याच कार्यकर्ते बोलवले आहेत. त्यांनी आपापल्या मंडळामध्ये हा कार्यक्रम घेऊन पूजा अर्चा करून मोदीजींना शुभेच्छा आपण द्यायच्या आहेत. मला खरंच सांगू ना, मी पूर्वी कथा ऐकल्या होत्या श्रीकृष्णाच्या, रामाच्या, की कोणाचा तरी वध करायला कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो. देवींनी सुद्धा राक्षसाचे वध केलेले आहेत. तर अशा या आपल्या देशामध्ये सातत्याने 3 वेळा मोदीजी निवडून आलेत आणि त्यांच्या नेतृत्वात मी पहिली निवडणूक लढले आणि संलग्न 3 वेळा मी सुद्धा त्यांच्या नेतृत्वात निवडून आलेले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निवडून आलेले. भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि 1 नाही 2 नाही 3 वेळा या कोकण विभागातून एक महिलेला तिकीट देऊन जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि जी काम करण्याची मोदीजींची पद्धत आहे, देवेंद्र फडणवीसजींची जी काम करण्याची पद्धत आहे, तीच पद्धत आम्ही नव्या मुंबईत राबवून बेलापूर मतदारसंघात आपण पाहिलं असेल, हॉस्पिटल असेल, आपल्याकडे जेटी विजन असेल, त्याच्यानंतर तुम्ही
केलेली अनेक कामं बघा, म्हणजे मरीना वगैरे वगैरे खूप कामं मी मोदीजींच्या आणि देवाभाऊच्या नेतृत्वात इथे केलेली आहे. 350 कोटी आपल्याला अमृत योजनेत मोदीजींनी दिले. आपल्याला स्मार्ट विलेज बनवायला या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी 900 कोटी देऊ केलेले. झोपडपट्टी पुनर्विकासासाठी 350 कोटी MIDCने देऊ केले, पण काही आपल्या लोकांनी ते पैसे घेतले नाहीत. पण डम्पिंग ग्राउंडसाठी आपण जवळजवळ पैसे 100 कोटी कमी करून आणले. हॉस्पिटलसाठी 60-70 कोटी कमी करून आणले. म्हणजे काम करताना जो मोदीजींचा उत्साह आहे, जे रात्रंदिवस ते काम करतात, आमचे देवाभाऊ रात्री 2 वाजेपर्यंत काम करतात. त्यांच्याचकडनं आम्ही सगळ्यांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी गुण घेऊन आम्ही आमच्या या मतदारसंघामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते ज्यांच्याही ताकदीने मी इथपर्यंत आहे, त्या सगळ्यांचे मी आभार मानते. कारण मी 3 वेळा जी हॅट्रिक केली ती या कार्यकर्त्यांमुळे केलेली आहे. आणि मोदीजी ज्या पद्धतीने काम करतात, देवाभाऊ करतात, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही खारीचा वाटा उचलण्याचं काम आम्ही करत आहोत. देवी असते ना, देवीने महिषासुराचा वध केला म्हणून तिला महिषासूर मर्दिनी म्हटलेलं आहे. तर इथे जे जे कोणी राक्षस आहेत, जे काम करून देत नाही, त्यांचा वध करण्यासाठीच मला वाटतं देवीने आशीर्वाद, गोवर्धनी मातेच्या दारात मी बसलेली आहे. कालच मी तुळजापूरला देवीला जाऊन आलेले आहे. कदाचित देवीनेच ही शक्ती माझ्यामध्ये दिलेली आहे की जे अघटित, जे नालायक असतात लोक, जे चांगलं काम करत नाही, जे काम करून देत नाही, त्यांचा वध करण्यासाठी देवीने मला ही शक्ती देऊन पुनर्जन्म दिलेला आहे. आणि निश्चित हे हॉस्पिटल, जे जी जी कामं आहेत, झोपडपट्टी पुनर्विकास, गाववाल्यांचे प्रश्न सगळे सोडवणार आहेत. आणि त्यासाठी मला देवीने पुनर्जन्म दिलाय. तिच्या मी सानिध्यात बसले. तिच्या मनापासून मी देवीचे सुद्धा आभार नाही मानू शकत, धन्यवाद नाही बोलू शकत, पण मनात प्रार्थना करून मी एक वेगळीच मला शांतता मिळत आहे.